रामकृष्ण हरी मंडळ, मी आपला डी एन साळवे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. खरं आज मी खूप सुंदर चांगल्या पद्धतीचा आणि खूप मोठा प्रशस्त असा असणारा आणि खूप चांगली डील मिळून देणारा खरा हा फ्लॅट असणार आहे. फ्लॅटचं लोकेशनचा जर विचार केला तर कोलशेत रोडवरती, जिथे ओबराय बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचं 20 एकरचं काम चाललं आहे, त्याच्याच अपोजिटला देवश्री पार्क नावाचं खरं खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं 15 वर्ष जुनं असणारं कॉम्प्लेक्स आहे. आणि त्याच ठिकाणी हा 3 BHKचा खूप चांगल्या पद्धतीचा असणारा हा फ्लॅट असणार आहे. हायर फ्लोअरला फ्लॅट आहे. ग्राउंड प्लस तसं बघितलं तर 14 माळ्याची बिल्डिंग आहे, पण हे जे घर आहे हायर फ्लोअरला आहे आणि इथेच एक चांगल्या पद्धतीचा फ्लॅट आहे. हे जे तुम्हाला वुडन फ्लोरिंग टाईप वाटतं एवढी मोठी खरं ह्या फ्लॅटची बाल्कनी होती, परंतु यांनी त्या पद्धतीने त्याचा मोठा हॉल केला आणि हॉल केल्यानंतर ती बाल्कनी जी होती त्यांनी ती आतमध्ये घेतली, जे वापरात येते रोजच्या रोज. आणि जर तुम्ही बाल्कनीमधनं जर व्ह्यू बघितला, असा मोकळा सुपर डुपर आणि चांगल्या पद्धतीचा व्ह्यू तुम्हाला ह्या घरामधनं नक्की मिळतो. समोर जर बघितलं तर लोढा हमारा नावाचं जे कॉम्प्लेक्स आहे ते बाकी तुम्हाला क्लिअर तुम्हाला दिसते. आणि सध्या हे ठाणा म्युनिसिपल कॉर्पोरेशनची जागा आहे आणि इथे ह्या मेट्रोच्या गाड्या, मेट्रोसाठी जे पूल बनतात त्याचं सध्या काम यांनी चालू होतं, पण आता हे बंद झालेलं आहे. कॉम्प्लेक्सला जर तुम्ही खाली बघितलं तर गार्डन आहे, स्विमिंग पूल तयार आहे, परंतु तो चालत नाही आहे. क्लब हाऊस आहे. त्याच्यानंतर तुम्हाला खाली बघितलं तर एक मंदिर आणि अशा पद्धतीचं हे खूप 3च विंगचं असणारं कॉम्प्लेक्स असणार. ठाणा स्टेशनपासून जर विचार केला तर साधारणतः 7 किलोमीटर अंतरावरती हा फ्लॅट असणार आहे. नंतर जर तुम्ही फ्लॅटचा हॉल बघितलं तर खूप सुंदर आणि चांगला नक्की मिळणार आहे. आणि परत जर आपण ह्या घराच्या बाहेरच्या दिशेने जायचा जर विचार केला तर बाहेर जाताना हा फ्लॅट नॉर्थ फेसिंगचा आहे. घराच्या बाहेर आल्यानंतर तुम्ही बघू शकता समोर 2 फ्लॅट आहेत आणि ह्या साईडला खरं 2 फ्लॅट आहेत. हे जे मालक आहेत हे स्वतः आत्ता सुद्धा इथं राहत आहेत, पण त्यांना इथून शिफ्ट व्हायचं दुसरीकडे, त्याच्यामुळे खरं यांनी हा फ्लॅट त्यांना अर्जंट सेल करायचा आहे. हा जर तुम्ही बघितलं ह्या मालकांनी ऑलरेडी सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा सेफ्टी डोअर बनवला आहे, नंतर हा दरवाजा बनवला आहे, नंतर तुम्ही जर बघितलं तिकडे यांनी TV युनिटसारखा TV युनिट्स ठेवलेला आहे. आणि इकडे जर तुम्ही बघितलं तर खूप मोठी अशी तुम्हाला डायनिंगचा स्पेस आहे, ज्याच्यात तुम्ही बघू शकता कमीत कमी 6 लोक ह्या डायनिंगमध्ये बसू शकता. एवढी मोठी जागा तुम्हाला इकडं उपलब्ध मिळते. नंतर जर तुम्ही इथे आलात तर इथे तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने सिटिंग आहे. इकडे एक सोफा, इकडे एक सोफा, असं मस्त मोठा सोफा त्यांनी ठेवलेला आहे. आणि पुढे आल्यानंतर जर तुम्ही बघितलं तर इथे यांनी भगवंताचं एक मंदिर त्यांच्या पद्धतीनं असं मोठं आणि चांगल्या पद्धतीचं जी बाल्कनी त्याच्यात वापरात आणण्यासाठी ही अशी सुंदर आणि चांगली मोठी जागा त्यांना इकडे मिळते. म्हणजे थोडक्यात तुम्ही समजू शकता की ही जागा खरोखर किती मोठी असणार आहे. 950 कार्पेट असणारा हा फ्लॅट असणार आहे. याच्यासोबत आपल्याला एक पोडियमची कार पार्किंग मिळेल. आणि मेंटेनन्सचा जर विचार केला तर साधारणतः 6,000 रुपये मेंटेनन्स तुम्हाला ह्या फ्लॅटचा असणार आहे. नंतर जर आपण पुढे आलो तर पुढल्यानंतर तुम्हाला एक किचन आहे. किचनची साईज जरी तुम्ही बघितलं तुम्हाला जाणवेल किचनची साईज खूप मोठी आहे. 2 साईडला प्लॅटफॉर्म असणारं किचन असणे, ह्या साईडला पण प्लॅटफॉर्म आहे, ह्या साईडला पण आहे. आणि अधिक त्यांनी इथं खूप मोठी स्टोरेजसाठी परत एक स्टोर रूम आहे. इथं खूप मोठी जागा इथं उपलब्ध असणार आहे. परत तुम्ही बघू शकता गॅसची पाईपलाईन पण इथे ऑलरेडी आलेली आहे. पाण्याचा वगैरे काही प्रॉब्लेम इथं नक्कीच नाही आहे. आणि जर तुम्ही बघितलं तर जुनं ते सोनं आपण म्हणतो त्याप्रमाणेचं कार्पेट पण चांगल्या पद्धतीचा वापरायला नक्की मिळतो. नंतर पुढे आल्यानंतर तुम्हाला इथं कॉमन बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट इथं खरं असणार आहे. आणि त्याच्यानंतर जर आपण इकडे आलो तर इथे त्यांनी परत इकडे तुम्ही ड्राय बाल्कनीचा स्पेस आहे, जिथे तुम्ही कपडे वाळवत घालणे किंवा वॉशिंग मशीन वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्हाला इकडेही मिळतात चांगल्या पद्धतीच्या. म्हणजे जागा इथे काहीच वेस्टेज नाही. तुम्हाला सगळं घर हे सुव्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीचं वापरायला पूर्णपणे मिळतं. तर इकडे तुम्ही आल्यानंतर बघा आता हे जे मालक आहेत यांनी स्वतःचं ऑफिसच खरं याच्यामध्ये सेट केलं, पण बेडरूम जरी एका ठेवायचं म्हटलं तर खूप मोठं बेडरूम तुम्हाला इथे नक्की मिळतं, कारण की साईज वाईज तेवढा जागा तुम्हाला मिळणार आहे. नंतर इकडे जर तुम्ही बघितलं तर इथं त्यांचं हे विंडो आहे क्रॉस व्हेंटिलेशनसाठी. इथं त्यांनी झाडं वगैरे सगळे सुंदर आणि चांगल्या पद्धतीचे खरे लावलेले आहेत. नंतर याचा व्ह्यू जरी म्हटलं तर खूप सुंदर आणि चांगला व्ह्यू तुम्हाला इथं अगदी खाडी म्हटलं तर इथून तुमच्या घरामध्ये तुम्हाला दिसते. नंतर जर आपण पुढे आलो तर तुम्हाला इथं ऑलरेडी कपाट बनवलेलं आहे. असं एवढी मोठी जागा ही तुम्हाला, म्हणजे थोडक्यात मला हे म्हणायचं आहे की जागा याच्यामध्ये तुम्हाला प्रशस्त नक्की मिळते. अशा पद्धतीचं ह्या साईडचे बेडरूम्स आहेत. आणि नंतर आपण जर पुढे आलो तर ह्या पॅसेज जर बघितलं तर तिथून इथपर्यंत खूप मोठा असा पॅसेज आहे. आणि जर तुम्ही इथे उभे राहिलात घरामध्ये तुम्हाला खूप चांगली हवा फील येते, कारण ह्या जर तुम्ही विंडो ओपन ठेवल्या आणि किंवा इकडल्या विंडो ओपन ठेवल्या तर क्रॉस व्हेंटिलेशनमुळे खूप चांगल्या पद्धतीची हवा तुम्हाला ह्या घरामध्ये नक्की मिळते. पुढे आल्यानंतर तुम्हाला इथे एक बेडरूम आहे. ह्या बेडरूमचं जरी तुम्ही बघितलं तर इकडे जर आलात तर तुम्हाला मोठा बेड लागलेला आहे. वरती फॉल सिलिंगचं काम केलेलं आहे. बेड ठेवल्यानंतर इथे पण जागा आहे. तुम्ही बघू शकता की किती हवा ह्या फ्लॅटमध्ये नक्की येते, कारण इकडे जर तुम्ही बघितलं तर ओबराय बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचं ऑलरेडी 2 बिल्डिंगचं काम पूर्ण झालेलं आहे. अजून एक बिल्डिंगचं काम बाकी आहे. तर अशा पद्धतीचा हा सुंदर आणि इकडनं हवेचा फ्लो बाकी तुम्हाला घरामध्ये खूप इथं पडदे वगैरे तुम्हाला हलताना
नक्की दिसतात. नंतर जर तुम्ही इथे बघितलं तर इथं परत कपाट ठेवलेले जे आहे, मोठी जागा इथे पण तुम्हाला उपलब्ध मिळते. घरामध्ये थोडं डागडुजीचं काम तुम्हाला करावं लागणार आहे, अदरवाईज बाकी काय काम करण्याची गरज नसणार आहे. इथे जरी तुम्ही बघितलं तर याच्यातनं पण हवा चांगली येते, हवेचा फ्लो इकडनं चांगला येतो. इथं पण तुम्हाला एक खिडकी उपलब्ध मिळते. बेड लावून पण जागा त्या साईडला आहे, ह्या साईडला आहे, आणि ह्या साईडला पण जागा नक्की मिळते. नंतर जर आपण पुढे आलो तर पुढे इथे एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट, परत एक इथं मोठं आणि प्रशस्त मात्र इथं नक्की असणार आहे. अशा पद्धतीचा हा ह्या साईडचा बेडरूम होता. नंतर जर आपण पुढे आलो तर तुम्हाला शेवटचा बेडरूम जर बघितलं तर याची पण साईज तुम्ही बघितली तर खूप मोठी साईज आहे. बघा तिकडे बेड लागला तरी एवढी मोठी जागा. मग ह्या लोकांनी इथे ड्रेसिंग टेबल ठेवलेला आहे. आणि पुढे आलात तर इथे परत तुम्हाला एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट हेही मोठं नक्की तुम्हाला या साईडला पण नक्की मिळते. आणि जर तुम्ही वॉशरूमच्या बाहेर आल्यानंतर इथे बघा एवढी मोठी जागा तुम्हाला ह्या साईडला पण मिळते. बेड लागून परत तुम्हाला इथे पण खूप अशी मोठी जागा इथं पण उपलब्ध नक्की मिळते. पुढे आल्यानंतर तुम्ही जर बघितलं तर इथे तुम्हाला एक चांगल्या पद्धतीचं आणि मोठं असं चांगलं कपाट सेट केले. तरी पण जागा बेडरूमसाठी जर बघितली तर तुम्हाला खूप मोठी जागा उपलब्ध ह्या साईडला पण मिळते. नंतर तुम्ही बेडच्या ह्या साईडला जरी आलात तर इथे पण खूप मोठी जागा आहे. नंतर आता इथे जर तुम्ही आलात तर हे बघा स्टँडिंग बाल्कनी टाईप तुम्हाला खूप मोठी जागा इकडे पण मिळते. इथे त्यांनी झाडं ते सगळ्या गोष्टी व्यवस्थित ठेवल्यात. आणि इथे जर तुम्ही समोरून बघितलं तर मग मात्र असा मोकळा आणि सुंदर चांगल्या पद्धतीचा व्ह्यू तुम्हाला ह्या घरामधनं नक्की चांगला दिसतो. हा फ्लॅट अशा पद्धतीचं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटते बिल्डिंगला ओसी आलेली आहे, बिल्डिंगला CC आहे, अधिक सोसायटी पण झालेली आहे. म्हणजे त्या सगळ्या गोष्टींचं सगळं जे आहे ते क्लिअरन्स कंप्लीट आहे. राहिला प्रश्न बँकेचा लोनचा, तर तुम्ही कोणत्या बँकेकडे जरी गेलात तर तुम्ही 10% डाऊन पेमेंट जरी दिलं तर 90% तुम्हाला बँकेकडून लोन मिळेल. अगदी तुम्ही 20% डाऊन पेमेंट जरी दिलं तर तुम्हाला 80% म्हटलं तरी लोन ह्या प्रॉपर्टीवरती उपलब्ध नक्की मिळणार आहे. अशा पद्धतीचा हा खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा फ्लॅट आहे. ज्या मंडळींचं थोडं बजेट कमी आहे आणि ॲडजस्टमेंट्स असतील, मला असं वाटतं त्यांच्यासाठी हा फ्लॅट 3 BHK खूप सुंदर आणि नक्की चांगला असू शकतो. राहिला प्रश्न किमतीचा, हे जे मालक आहेत ह्या मालकाने आत्ता सांगताना आपल्याला 1,27,00,000 रुपये नॉट निगोशिएबल सांगितलेली किंमत आहे. याच्यामध्ये कमी होण्याचे चान्सेस बिलकुल नाही येतं. पेमेंट ज्यांचं चांगलं असेल त्यांच्यासाठी हा फ्लॅट खूप सुंदर नक्की असू शकतो. कारण तुम्ही जर ढोकळी कोलशेत ह्या परिसरात जर आलात तर एवढा मोठा 3 BHK आपल्याला मिळणार नाही आहे. अशाच पद्धतीचे नवे जुने आणि वेगळ्या पद्धतीचे घरं आमचे बघत राहा आणि जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्रायबर्स करा, जेणेकरून आमच्याकडनं तुमच्याकडे चांगल्या गोष्टी येत राहतील. त्यातनं तुम्हाला कोणती पटली तर आम्हाला फोन करा आणि जास्तीत जास्त लोकांनी आमचे व्हिडिओ बघा. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.